मजरेवाडी भागात भयंकर घटना। मोकाट कुत्र्यांने बालकांवर केला हल्ला। खाऊ घेण्यासाठी दुकानात जाताना केला हल्ला। सोलापूर दि. सोलापूर शहरातील काजल नगर मजरेवाडी लोखंडवाला हाऊस येथील बालक दुकानात खाऊ घेण्यासाठी जात असताना मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला, खाली पाडले व पाठीत कानाला मोठ्या प्रमाणात चावा घेतला। यामुळे मुलगा जबर जखमी झाला। घरच्यांनी तात्काळ त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। लोखंडवाला हाऊस काजल नगर मजरेवाडी परिसरात ही घटना घडली असून हुसेन विकार काझी रा मजरेवाडी असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे। हुसेन हा सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील दुकानात खाऊ घेण्यासाठी जात होता। तेथे अचानक बाजूने श्वान येऊन पाठीत व कानाला जबर चावा घेतला। मजरेवाडी परिसरात 12 ते 14 श्वान मोकाट फिरत असतात। तेथील नागरिक पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। या श्वानांचा बालके, ज्येष्ठांना जास्त त्रास होत आहे। मोकाट कुत्र्यांना पकडू शकत नाही असे सांगून पालिकेचे कर्मचारी निघून जातात। शहरात मोकाट श्वानांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही मोकाट श्वानाविषयी कारवाई होत नाही। शहर परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट आहे। अनेक श्वान रस्त्यावरच थांबलेले दिसतात। अचानक लहान मुलांच्या व नागरिकांच्या अंगावर धावून जातात। सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज व काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन मुलांची भेट घेतली। तमनेल सोलापुरात मोकाट कुत्र्याचा हौदोस। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।